आता पाहूयात आणखीनही महत्त्वाच्या 25 बातम्या। मालवणमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचं आज राज्यभर जोडे मारो आंदोलन। मात्र मवियाच्या आंदोलनाला अद्यापही पोलिसांची परवानगी नाही। महाविकास आघाडीच्या आंदोलनाविरोधात भाजपचंही आंदोलन। राज्याच्या विविध भागामध्ये भाजप आंदोलन करणार। हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त। हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडिया पर्यंतचा परिसर नो पार्किंग झोन। खासदार शाहू महाराज मोर्चासाठी मुंबईत। शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी। शाहू महाराजांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटील मालवण दौऱ्यावर। जरांगे पाटील आज राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेची पाहणी करणार। जरांगेंच्या ताफ्यामधील 5 गाड्यांना किल्ल्यावर जाण्यास परवानगी। केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज मालवणला जाणार। पुतळा दुर्घटनेनंतर रामदास आठवले आरपीआय कार्यकर्त्यांसह राजकोट किल्ल्याला भेट देणार। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी 3 सप्टेंबरला सुनावणी। दोन्ही प्रकरणं सारखी असल्याने एकापाठोपाठ सुनावणी होणार। सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका। एलपीजी सिलेंडर महागला। सिलेंडरच्या किमतीमध्ये 39 रुपयांनी वाढ। मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असणार। साताऱ्यामध्ये हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेला खासदार उदयनराजे भोसलेंच्या हस्ते उद्घाटन। देशभरातून 8000 स्पर्धकांचा सहभाग। दगडूशेठ बाप्पा विसर्जनाची मिरवणूक यावर्षी दुपारी 4 वाजता निघणार। गणेशोत्सवाची भाविकांमध्ये उत्सुकता। नाशिक शहरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं 3000 पोलीस तैनात। शहरामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाणार। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 83.03%वर। धरणाच्या उजव्या कालव्यामधून माजलगाव धरणाकरता 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग। कोयना धरणाच्या दरवाजामधून होणारा पाणी विसर्ग पूर्णपणे बंद। फक्त धरणाच्या पायथा वीजगृहामधून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग। परभणीमध्ये ठिकठिकाणी पावसाची रिपरिप। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। पुरंदरमध्ये शेतकऱ्यांना 2 एकरामध्ये घेतलं कोथिंबिरीचं 5 लाखांचं उत्पादन। डोंगर रानामध्ये कोथिंबिरीचं पीक घेऊन शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श। विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर। राष्ट्रपतींच्या हस्ते विधानभवनामध्ये झिरवाळांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार। राज्यामधील 4 लाख विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन नोकरीच्या संधी देणं राज्य सरकारचं उद्दिष्ट। राज्य सरकारकडून जर्मनीसोबत सामंजस्य। शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची माहिती। दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी अंबादास दानवे यांची भेट। नायगाव इथे जात दानवेंकडून सांत्वनपर भेट। आगामी विधानसभेला जनतेची इच्छा आणि पक्षाच्या आदेशाचं पालन करेन। काँग्रेसच्या लोकांचाही मला मतदान करण्याचा निर्धार। भाजप नेते गोपाळ शेट्टींचं वक्तव्य।